मित्रांनो, फिरायला जाणं म्हटलं तर कोणाला नाही आवडत. हे सगळ्यांनाच आवडतं आणि मला असं वाटतं की फिरायला जावं. तर आज आपण आलेलो आहोत लोणावळ्याला आणि टायगर पॉईंट आणि लायन पॉईंटला न जाता आपण जाणार आहोत एका नवीन ठिकाणी. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. Audio Jungle. आज आपण आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये अशा ठिकाणी. हे एक वेगळं रिसॉर्ट आहे आणि हे रिसॉर्ट ओळखलं जातं लोन ट्रॅव्हलरसाठी. लोन ट्रॅव्हलर जे असतात, जे एकटे फिरतात, ते या रिसॉर्टला खूप प्राधान्य देतात. ते इकडे येतात, राहतात, मजा करतात आणि निघून जातात. तर आपण बघूया आधी ह्याचा परिसर, त्याच्यानंतर त्या परिसरात काय काय आहे आणि तुम्ही काय काय करू शकता ते बघायचं. त्याच्यानंतर रूम्स, रेस्टॉरंट अँड बार हे सगळ्यांचे रिव्ह्यूज मी तुम्हाला देणार आहेत कसे आहेत ते. तर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. हा तुम्ही नक्की पूर्ण बघा. आता आजूबाजूला बघताय तुम्ही, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहेत. रिसॉर्ट खूप मोठं आहे. हे यांचं आहे प्ले झोन एरिया, जिकडे जर तुम्ही बोर झालात तर तुम्ही इकडे खूप काही गोष्टी खेळू शकतात. जसं की टेबल टेनिस आहे, पूल टेबल आहे, कॅरम आहे. तर असा विरंगुळा म्हणून या गोष्टी तुम्ही सगळं करू शकता. आता तुम्ही बघाल तर इकडे सूर्य मावळायचा टाईम झालेला आहे. तर आपण आता जाऊया ह्यांच्या सनसेट पॉईंटला. हा यांचा सनसेट पॉईंट आहे. ह्या 4 नेट आहेत. त्या प्रत्येक नेटचं कॅपॅसिटी आहे 200 kg. तर मस्त 3 जणं बसून त्या सनसेटला एन्जॉय करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला मी दाखवतो, जर असं पुढे गेलं की इकडनं खाली उतरलात ना राईट हँड साईडने, तर तिकडे बोटिंग झोन आहे. हे लोक 1500 रुपीज चार्ज करतात 2 लोकांसाठी. तुम्ही मस्तपैकी ती कायाक घेऊन 2 जणं बसून या लेकमध्ये संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत फिरू शकता. आता आपण जाणार आहोत ह्यांच्या रेस्टॉरंट आणि बारमध्ये. तर हे तुम्ही बघत असाल रेस्टॉरंट आणि बार आहे ह्यांचं जोस्टल प्लसचं, जिकडे इव्हेंट, लाईव्ह म्युझिक हे सगळं ऑर्गनाईज केलं जातं. जेव्हा तुम्ही रिसॉर्टमध्ये चेक इन करता तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये ॲड व्हायला सांगतात आणि जेव्हा तुम्ही ॲड होता त्या ॲड झाल्यानंतर पूर्ण दिवसाचं जे स्केड्यूल असतं त्याची माहिती त्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये दिली जाते. आणि संध्याकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीच्या 12:30पर्यंत फक्त आणि फक्त फुल ऑन मस्ती असते इकडे. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, त्याच्यानंतर कराओके म्युझिक, लाईव्ह म्युझिक, या सगळ्या गोष्टी इकडे अरेंज केल्या जातात. तर त्याच्यामध्ये तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्ही इकडे येऊन त्या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेस्टॉरंट आणि बारबद्दल बोलायला जावं तर या लोकांनी ह्यांचा जो सेटअप आहे रेस्टॉरंट बारचा तेवढा सुंदररित्या केलेला आहे. व्ह्यू बघू शकता. आणि त्याच्यानंतर हे जे रेस्टॉरंटच्या बाहेर या लोकांनी शॅक्स बनवले छोटे छोटे, तिकडेसुद्धा तुम्ही रात्रीच्या 11 वाजेपर्यंत पिऊ शकता, खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तर असं काहीतरी आहे हे रेस्टॉरंट आणि बारची माहिती. आता आपण जाऊया रूम बघायला. तर हा आहे ह्यांचा पहिला रूम आणि इकडे प्रत्येक रूम्सला नावं बंगलो या शब्दाने आहेत. तर हा आहे बंगलो नंबर 04, जिकडे आम्ही राहिलेलो आमच्या पहिल्या दिवसाचा रूम. तुम्ही बघू शकता मस्तपैकी एक व्ह्यू आहे. आणि ह्या रूमची अशी खासियत आहे की स्टार्ट टू एंड फक्त व्ह्यूच व्ह्यू आहे भाई. म्हणजे इवन बाथरूममधनंसुद्धा व्ह्यू आहे. तर फुल ऑन पैसा वसूल होणार आहे या रूममध्ये. आणि लेक व्ह्यू तर हवाच ना भाई, कारण लेक व्ह्यूसाठीच पैसे दिलेत. या रूमचे चार्जेस जर सांगायला गेलं तर मला या रूमचे चार्जेस पडलेले 5999 प्लस टॅक्सेस, म्हणजे 6768पर्यंत हा रूम आम्हाला चार्ज झालेला. ह्याच्यामध्ये खासियत अशी आहे की हा हॉल खूप मोठा आहे आणि प्लस इकडे सोफा कम बेड आहे. तर त्या सोफा कम बेडवरती अजून 2 जणं झोपू शकता, म्हणजे 4 जणं तुम्ही या रूममध्ये राहू शकता. फक्त त्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस असतील ते जे पण असतील ते त्यांचे. आता मी तुम्हाला दाखवतो आजचा बाथरूम. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आवडली मला ते म्हणजे क्लीनलीनेस. एवढं क्लीन आहे ना रिसॉर्ट पूर्णपणे की भाई ती क्लीनलीनेस एकदा आलं की मजाच वेगळी आहे. हा त्यांचा दुसरा रूम आहे. हा सर्वात महागडा रूम आहे. ह्याचं नाव आहे कॉटेज. ह्याची खासियत अशी आहे की इकडनं डायरेक्ट, आता जर तुम्ही बघितलं तर आपण असे बघा, ही मोठी विंडो आहे. त्या विंडोमधनं बाहेर गेलात ते छोटंसं गार्डन आहे आणि डायरेक्ट लेक आहे. तिकडनं आपल्या आधी बंगलो नंबर 04पासून फक्त लेक व्ह्यू होता ना भाई, इकडनं लेक व्ह्यू नाही, इकडनं डायरेक्ट लेक. म्हणजे रात्रीची मज्जाच मजा. जर मित्र तुम्ही गेलात एकत्र तर एक वेगळीच मजा आहे. तर आणि इकडे वरून जकोजी पण आहे. आणि या रूमची प्राईस आहे 8999 प्लस टॅक्सेस. आता आपण जात आहोत या तिसऱ्या बंगलोमध्ये. ह्याचं नंबर आहे बंगलो नंबर 02
हा एक बजेट फ्रेंडली बंगलो आपण बोलू शकतो. ह्याची कॉस्ट आहे 4,999 प्लस टॅक्सेस. आणि ह्याची खासियत पण अशीच आहे की इकडे एक आहे हॉल आणि एक बेडरूम. ह्या रूममध्ये जर मला आवडलं असेल तर तो म्हणजे हा सोफा, हॉलमध्ये ठेवलेला एवढा मोठा सोफा पहिल्यांदा बघतोय मी. हा त्यांचा आहे बेडरूम. या रूममध्ये फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे बाथटब, जी तुम्हाला भेटत नाही. बाकी सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला या रूममध्ये भेटतात. आता हे सगळं झालं रूमबद्दल. आता आपण बोलूया जेवणाबद्दल. तर फर्स्ट डेला मी ॲज युजल चायनीज मागवलं, जे आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. पण त्या चायनीजमध्ये मला मजा नाही आली. टेस्ट वाईज प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं, तुम्हाला आवडेल कदाचित. पण मला जर इकडे आवडलं असेल तर ते म्हणजे बर्गर, फ्रेंच फ्राईज. त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं स्नॅक्सला संध्याकाळी मॅगी ऑर्डर केलेली, त्याच्याबरोबर क्लब सँडविच होतं. म्हणजे हे सगळे जे पदार्थ आहेत ना, हे खूप सुंदर होते, टेस्टी होते. आणि त्याच्यानंतर आम्ही एक पास्ता ऑर्डर केलेला, मिक्स सॉस पास्ता विथ ब्रोकली अँड मशरूम. तो सुद्धा खूप छान टेस्टी होता. म्हणजे मला असं वाटलं नाही की मी कुठेतरी लोणावळ्यात गावखेड्याच्या ठिकाणी आलो आणि पास्ता खातो आहे. असं हे रिसॉर्ट होतं, मला खूप आवडलं. मी परत एकदा व्हिजिट नक्की करणार आहे. तर तुम्हीसुद्धा या रिसॉर्टला व्हिजिट करा, तुम्हालासुद्धा आवडेल. आणि कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा.